नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी एक छान माझ्या आईची अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे। त्यासाठी 6 लिंब घेतलेली आहेत आणि बिया काढून त्याचे काप करून घ्यायचे आहेत। आता यात थोडंसं पाणी ॲड करूयात आणि कुकरला 4 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊयात। पहा, हे शिजून झालेलं आहे। तर आता इथे मी लिंबू मिक्सरमध्ये घेते आणि जे पाणी आहे ते कढईमध्ये आता घेऊयात आणि त्या कढईमध्ये आपण गूळ, मीठ आणि लाल तिखट वापरणार आहोत। हिंग ऑप्शन आहे, जर तुम्ही उपवासासाठी करत असाल तर हिंग टाकू नका। तर हे जे काय आपण लिंबाचं करतोय त्याला मी आणि माझी आई लिंबाचं जामच म्हणतो। तर ही चपातीसोबत ते लिंबाचं जाम करून रोल करून खाऊ शकता आणि ही लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता, कारण लिंबूमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे जे सगळे गुणधर्म आहेत ते लिंबामध्ये असतात। आणि मेन म्हणजे की आपण हे सालीसकट यूज करतो, त्यामुळे सालीमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण लिंबाच्या रसापेक्षा सुद्धा जास्त असतं। तर आता आपण गर फिरून घेतलेला आहे लिंबाचा सालीसकट आणि आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपण ॲड करूयात आणि ह्याला छान उकळी येऊन देऊयात। कमीत कमी 15 मिनटं तरी शिजवायला द्या आणि जसं जसं शिजवत जाल तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी ठीक होत जाते, अगदी जामसारखी कन्सिस्टन्सी होत जाते। तर या 6 लिंबाचा जो गर आहे त्यात पण मी जो अर्धा गर आहे तो गूळ यूज करून जाम बनवलेला आहे आणि अर्धा जो गर आहे तो साखर यूज करून जाम बनवलेला आहे। आणि साखर आणि गुळाचा जाम बनवण्यासाठीची प्रोसिजर अगदी सेम आहे, फक्त इथे मी जो गुळाचा तुम्हाला जाम दाखवला त्याच्याऐवजी तुम्हाला साखर वापरायची आहे। तर हा लिंबाचा जाम रेडी झालेला आहे गूळ यूज करून। तर आता स्टोर करण्याआधी पहिले आपण प्लेटमध्ये काढून थंड होऊन देऊया। हा थंड झालेला जाम नंतर काचेच्या जारमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि बाहेरही राहतो, फ्रीजमध्ये ठेवायची गरज भासत नाही। तर इथला बरणीतला लिंबाचा जाम आहे तो गूळ यूज करून केलेला आहे आणि प्लेटमधला जो जाम दिसतो लिंबाचा तो साखर यूज करून केलेला आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात। बाय बाय।